हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन. तर आजचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? ऑप्शन 1 रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, ऑप्शन 2 चार्टर ॲक्ट 1833, ऑप्शन 3 चार्टर ॲक्ट 1853, ऑप्शन 4 इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861. या क्वेश्चनचा ॲन्सर बघण्यापूर्वी आपण या कायद्यामध्ये काय काय स्वीकारलं गेलं आणि कोणत्या तरतुदी करण्यात आल्या हे बघणार आहोत. तर चला तर मग आपण रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 बघूया. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 याला नियामक कायदा असेही म्हटले जाते. हा कायदा म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारित करण्यात आलेला पहिला ब्रिटिश पार्लमेंटचा कायदा होय. ब्रिटिश पार्लमेंटचा पहिला कायदा कोणता? तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, ज्याला की नियामक कायदा असे म्हणतात. ब्रिटिश पंतप्रधानमंत्री लॉर्ड नॉर्थ यांनी स्थापन केलेल्या गुपित समितीच्या शिफारशीनुसार 1773ला पारित केलेल्या कायद्याला रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 असे नाव दिले. या कायद्याने भारतात केंद्रीकृत प्रशासनाचा पाया घातला. याच कायद्याने बंगालचा गव्हर्नर आता बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज होता. गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवले. स्वतः गव्हर्नर जनरल या मंडळाचा अध्यक्ष होता. या कायद्यान्वये प्रथमच कंपनीच्या राजकीय व प्रशासकीय कार्यांना मंजुरी दिली गेली. 4 सदस्य होते. फिलिप्स, फ्रान्सिस, क्लेवरिंग, मॉन्सन आणि बार्वेल हे 4 सदस्य होते. या कायद्यात अजून एक महत्त्वाची तरतूद होती, ती म्हणजे की कलकत्त्याला एक सुप्रीम कोर्ट स्थापन करावे. त्यात एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 3 न्यायाधीश असतील असे सुप्रीम कोर्ट 26 जुलै 1774ला अस्तित्वात आले. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध इंग्लंडमधील किंग ऑफ कौन्सिल अपील करता येत नव्हती. ब्रिटिश संसदेने त्यावर तोडगा काढण्यासाठी जनरल बुर्गोन यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रखर समिती नेमली. त्याने कंपनीवर प्रचंड टीका केली व कंपनीवर वेळीच अंकुश ठेवण्याचे सुचवले. त्यामुळे ब्रिटिश संसदेने दुसरी समिती नेमली व त्या समितीने कंपनीला 14 लाख कर्ज हे 4% व्याजदराने मंजूर केले व कंपनीसाठी नियामक कायद्याची तरतूद केली. पहिले मुख्य न्यायाधीश एलिझा इम्पे हे होते, जे सुप्रीम कोर्ट 1774ला अस्तित्वात आलं. त्याचे पहिले मुख्य न्यायाधीश होते एलिझा इम्पे. तर इतर न्यायाधीश म्हणून चेंबर्स, लिमेस्टर आणि हाईड हे होते. या कायद्यापूर्वी बॉम्बे, मद्रासचे गव्हर्नर आणि बंगालचे गव्हर्नर आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. मात्र या कायद्याने बॉम्बे व मद्रासचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन आले. तसेच खाजगी व्यापारावरही बंदी घातली गेली. या कायद्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणाकडूनही भेटवस्तू तसेच लाच घेण्यास बंदी घातली गेली. कंपनीचे व्यवहार पाहणाऱ्या मंडळाला अहवाल सादर करायचे बंधन घातले गेले. कलकत्ता उच्च न्यायालयास रिट्स काढण्याचे अधिकार होते. प्रत्येक 20 वर्षांनंतर भारताच्या कारभारासाठी कंपनीस फेर कायदा देण्याचे ठरवले. आता तुम्ही बघितलं असेल 1773च्या कायद्यानुसार कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या. आता आपण बघणार आहे पुढील कायदा. पुढचा कायदा आहे चार्टर ॲक्ट 1833. चार्टर ॲक्ट 1833ला सेंट हेलेना कायदा म्हणून पण ओळखले जाते. कोणता कायदा म्हणून? सेंट हेलेना कायदा. या कायद्याने पुन्हा 20 वर्ष कंपनीचा व्यापाराचा अधिकार वाढवला. आता मात्र कंपनीचा चहा तसेच चीनशी व्यापार करण्याचा अधिकार संपुष्टात आला. म्हणजे चीनशी व्यापार करण्याचा अधिकार या कायद्याने संपुष्टात आला. खऱ्या अर्थाने भारताचा मुक्त व्यापाराचे तत्त्व पूर्णपणे या कायद्यानुसार लागू झालं. 1833च्या कायद्याने भारतातील प्रशासनाचे केंद्रीकरण करण्यात आले. बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. प्रशासकीय व आर्थिक सत्ता हाती केंद्रित करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या हाती केंद्रित करण्यात आली प्रशासकीय व आर्थिक सत्ता. ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्ण क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार 1833च्या कायद्याने प्रथम स्थापन झालं. या कायद्याने बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले आणि कायदे करण्याचे अधिकार फक्त भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले. गव्हर्नर जनरलला कायदे करताना मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये 4था सदस्य कायदा सदस्य म्हणून नेमण्यात आला. पहिला कायदा सदस्य होता लॉर्ड मेकॉले. कोण होता पहिला कायदा सदस्य? तर लॉर्ड मेकॉले. कंपनीच्या संचालकांचे संरक्षण कमी करण्यात आले. या कायद्याने नवीन आग्रा प्रेसिडेन्सी तयार करण्यात आली. या कलम 87
कोणत्याही भारतीय अथवा ब्रिटिश भारतीय जनतेला धर्म, वंश, वर्ग, जन्मस्थान या कारणास्तव कंपनीच्या नियंत्रणाखालील कोणतेही पद अथवा सेवेसाठी अयोग्य मानले जाणार नाही. गव्हर्नर जनरलचा कायदा तणांची नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आला. कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून अस्तित्व संपले. आता फक्त ती प्रशासनिक संस्था राहिली. या कायद्याने नागरी सेवकांच्या निवडीसाठी खुल्या स्पर्धा परीक्षेची तरतूद करण्यात आली. मात्र नागरी सेवेत भारतीयांना संधी नाकारली जाणार नाही या हेतूने ती तरतूद रद्द केली गेली. भारताने कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी एक विधी आयोग स्थापन करण्याची तरतूद केली. गव्हर्नर जनरलला भारतातील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचवले. 1843ला गुलामीची प्रथा नष्ट केली गेली. कधी तर 1863ला. भारतात कायदे तयार करण्यासाठी किंवा सुधारणा करण्यासाठी या कायद्याने विधी आयोगाची स्थापना केली. हा झाला 1833चा चार्टर ॲक्ट. आता याच्या पुढील कायदा आपण बघणार आहोत. याचा नंतर आहे चार्टर ॲक्ट 1853. 1793 पासून सुरू झालेल्या चार्टर कायद्यामधील 1853चा कायदा हा शेवटचा कायदा झाला. या कायद्याने कंपनीचा कोणताही कार्यकाळ निश्चित केला नाही. फक्त सांगितले की संसद निर्णय घेत नाही तोपर्यंत भारतीय प्रदेशाचा अधिकार कंपनीला असेल. पहिल्यांदा स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. मुंबई, बंगाल, मद्रास या प्रांतांना कंपनीच्या संचालकांची संख्या 24 वरून 18 केली गेली. यातील 6 सदस्य राजसत्तेमार्फत नियुक्त केली जातील. कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या नेमणुकीचा अधिकार काढून घेतला आणि त्याऐवजी स्पर्धा परीक्षा घेण्याचे ठरवले. भारतीय व्यक्तींना सुद्धा परीक्षा खुली करण्यात आली. यासाठी 1854ला मेकॉले समिती स्थापन करण्यात आली. बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद करण्यात आली. पहिले लेफ्टनंट गव्हर्नर फ्रेडरिक हेलिडे हे होते. बंगालचे पहिले स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर कोण होते तर फ्रेडरिक हेलिडे. या कायद्याने प्रथमच गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलची कायदेविषयक कामे आणि कार्यकारी कामे यात भेद करण्यात आला. कायदा सदस्याला गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी कौन्सिलचे पूर्ण सदस्य करण्यात आले. या कायद्याने लॉर्ड डलहौसी यांनी प्रसन्न कुमार टागोर यांना गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सचिव म्हणून नियुक्त केले. कोणाला? प्रसन्न कुमार टागोर यांना गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सचिव म्हणून नियुक्त केले गेले. या कायद्याने गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र कायदेकारी कौन्सिल निर्माण करण्यात आले. यावेळी 6 सदस्य होते. सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश, 1 अन्य न्यायाधीश, बंगाल, बॉम्बे, मद्रास, आग्रा या प्रांताचे प्रत्येकी 1 प्रतिनिधी हे या कौन्सिलमध्ये होते. गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या सल्लागार मंडळात पार्लमेंटच्या अनुमतीनेच सभासदांची नेमणूक केली जावे. बोर्ड ऑफ कंट्रोल या मंडळाचा अध्यक्षाचा दर्जा वाढवून त्याला इंग्लंडमधील मंत्र्याचा दर्जा देण्यात आला. 1784च्या पीटच्या कायद्याने लागू करण्यात आलेली दुहेरी शासन व्यवस्था या कायद्याने समाप्त करण्यात आली. आता हा कायदा चार्टर ॲक्ट 1853 याच्यानुसार या तरतुदी झालेल्या आहेत. आता पुढील कायदा आहे भारतीय कौन्सिल ॲक्ट 1861. भारतीय कायदे मंडळाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून 1861चा कायदा ओळखला जातो. याच कायद्याला भारतीय परिषद कायदा असे सुद्धा म्हटले जातात. या कायद्याने व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात 5वा सदस्य समाविष्ट करण्यात आला. तो एक कायदेतज्ञ असेल. कार्यकारी मंडळाचे काम सुरळीत चालावे यासाठी या कायद्याने भारतात खाते पद्धती 1859ला मान्यता देण्यात आली आणि याचमुळे भारतात कॅबिनेट पद्धतीचा पाया घातला गेला. पोर्टफोलिओ या अधिकाऱ्यामुळे कॅबिनेट पद्धत लागू करण्यात आली. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचा विस्तार करण्यात येऊन कमीत कमी 6 तर जास्तीत जास्त 12 सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली. 1861च्या कायद्यापासून भारतात विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आहे लॉर्ड मेयो. मद्रास व बॉम्बे प्रांतांना कायदेकरणाचा अधिकार पुन्हा देण्यात आला आणि विकेंद्रीकरण प्रक्रिया सुरू केली. कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला. अशासकीय सदस्य म्हणून व्हाईसरॉय कॅनिंगने 3 व्यक्तींचे नाम निर्देशित केले. 1862मध्ये लॉर्ड कॅनिंगने कौन्सिलमध्ये 3 भारतीयांना नेमले. ते कोण कोण होते तर बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव. बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ निर्माण करण्याची तरतूद या कायद्यात होती. यानुसार बंगालमध्ये 1862ला, वायव्य सरहद्द प्रांतमध्ये 1866ला आणि पंजाबमध्ये 1897ला कायदेमंडळ निर्माण करण्यात आले. या कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. व्हाईसरॉयला आणीबाणीच्या काळात कायदेमंडळाच्या परवानगीविना अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला.
अध्यादेशाचा कार्यकाळ जास्तीत जास्त 6 महिने होता. या कायद्याने भारतात पोर्टफोलिओ सिस्टीम तयार करून कॅबिनेटचा पाया घातला गेला. हे आजचे आपण सांगितलेले एक्सप्लेन केलेले कायदे आहेत. तर आपण जो क्वेश्चन बघितला त्याचा ॲन्सर काय आहे, तर भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्त्व हे आपण चार्टर ॲक्ट 1853 नुसार स्वीकारले आहे. हे तुम्हाला समजले असेल. तुम्ही रिव्हिजन करत राहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा झाला आपला आजचा प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन. थँक्यू.